मतदारसंघामध्ये कोल्हापूर मतदारसंघामध्ये खरं तर हाय व्होल्टेज लढती होणार आहेत। त्या ठिकाणी आपले प्रतिनिधी रणजित माजगावकर आपल्या सोबत आहेत। रणजित, काय सांगाल, कोल्हापूरमध्ये आज फैसला होणार आहे, कोणाचा विजय होणार आहे, काय सध्याचं वातावरण आहे, कसा उत्साह आहे मतदारांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, काय सांगाल? कोल्हापुरामध्ये कडाक्याची थंडी पडली आहे, शेकोट्या पेटलेल्या आहेत। मात्र याचमध्ये राजकीय वातावरण आता चांगलंच तापलेलं आहे आणि त्याचा निकाल आज लागणार आहे। मी सध्या कोल्हापुरातल्या ताराराणी विद्यापीठ या परिसरात आहे, जिथं कोल्हापूर दक्षिण याची मतमोजणी होणार आहे आणि या संपूर्ण परिसरात जर तुम्ही पाहिलं तर कडेकोट पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। मतमोजणी 8 वाजता जरी सुरू असली तरी रात्रीपासूनच या ठिकाणी बॅरिकेडिंग करण्यात आलेलं आहे आणि मोठा पोलीस फाटा या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। या संपूर्ण मतदान केंद्रांवर ज्या पद्धतीने पोलीस असतील त्या पद्धतीने सीसीटीव्हीची नजर देखील या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे। तसंच कुठल्याही मतदारसंघात अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलीस यंत्रणा आणि प्रशासकीय यंत्रणा या ठिकाणी सज्ज झालेली आहे। कोल्हापूर जिल्ह्यामध्ये हाय प्रोफाइल ड्रामा आहे, हाय व्होल्टेज ड्रामा आहे आणि काटेकी टक्कर सुद्धा या मतदारसंघात आपल्याला पाहायला मिळते। अनेकांचं भवितव्य खरं तर मतपेटीमध्ये बंद झालेला आहे आणि त्याचा खुलासा काही वेळातच होणार आहे। सकाळी 8 वाजता या मतदानाला सुरुवात होईल। कोल्हापुरातल्या 10 मतदान केंद्रांवर मतमोजणीला 8 वाजता सुरुवात होईल आणि हळूहळू निकाल यायला सुरुवात होतील। कोल्हापूरकरांनी दिलेल्या मतदान नेमकं कुणाच्या बाजूने झुकणार आहे, महायुती की महाविकास आघाडी, हे थोड्याच वेळात कळणार आहे। मात्र गेल्या 2 दिवसांपासून कोल्हापुरामध्ये यावर मोठ्या प्रमाणामध्ये पैजा लागलेले आहेत आणि या पैजा कशा पद्धतीने आता पुढे आपलं रूप घेतात हे सुद्धा आपल्याला पाहायला मिळणार आहे। त्यामुळे राज्याच्या दृष्टीने प्रतिनिधित्व करण्यासाठी कोल्हापूरकरांना कितपत संधी मिळते याच्याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलेलं आहे। अगदीच रणजित, या संदर्भातले सगळे अपडेट्स वेळोवेळी तुमच्याकडून जाणून घेत राहणार आहोत। तुर्तास एक महत्त्वाची बातमी येते।